calculate the pH of the buffer solutions containing 0.05 molar of NaF per liter and 0.015 molar of HF per liter and Ka ची व्हॅल्यू दिली आहे. Ka ची व्हॅल्यू दिली आहे 7.2 into 10⁻⁴. या याच्यामध्ये आपण बफर सोल्युशनचे न्यूमरिकल्स आणि ह्याचे सॉल्युबिलिटी प्रोडक्टचे न्यूमरिकल्स दोन बघायचे आहेत या सेशन मध्ये न्यूमरिकल्स. मग आता मला सांगा की पीएच बफर सोल्युशन साठी हेनरिसन आणि हेझेलबाल्च इक्वेशन आपण बघितलेलं आठवते का? हेनरिसन आणि हेझेलबाल्च इक्वेशन पीएच इज इक्वल्स टू काय असते तर pKa प्लस log टू द बेस 10 सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन अपॉन काय असणार आहे तर ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन. मग मला सांगा सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे? सॉल्ट कोण आहे? NaF. त्या NaF ही जी सॉल्ट आहे, NaF म्हणजे सॉल्ट आहे, ह्या सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 0.05 मोल पर काय आहे तर लिटर. आणि HF नेक्स्ट काय आहे तर HF काय आहे तर ऍसिड. कसला ऍसिड आहे? वीक ऍसिड आहे. वीक ऍसिड आहे तर इथे काय येणार आहे 0.015 मोल्स पर काय आहे तर लिटर. आणि Ka ची व्हॅल्यू काय आहे? Ka ची व्हॅल्यू आहे 7.2 into 10⁻⁴ for HF. 7.2 into 10⁻⁴ काय येणार आहे तर HF. for HF acid, weak acid HF. हायड्रोजन फ्लोराइड इज अ वीक ऍसिड. बरं मला जर ह्या फॉर्म्युलामध्ये सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन आहे, ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन आहे, pKa ची व्हॅल्यू नाहीये माझ्याकडे. pKa ची व्हॅल्यू मी कसं फाइंड करणार आहे तर Ka च्या व्हॅल्यू पासून फाइंड करणार आहे. कसं? pKa इज इक्वल्स टू काय असते तर मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ काय असते तर Ka. दॅट इज मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ 7.2 into 10⁻⁴ काय येते तर -4. स्वराज प्लीज मूव मयंक मूव. सो इथं काय येणार आहे मायनस लॉग टू द बेस 10 7.2 प्लस मायनस लॉग टू द बेस 10 काय येणार आहे तर -4. ठीक आहे. आता परत log टू द बेस 10 10⁻⁻⁴ आहे. log टू द बेस 10 10 काय असते 1 असते. हा मायनस इथं शिफ्ट झाला तर मायनस मायनस काय होणार आहे तर प्लस, म्हणजे आन्सर काय येणार आहे तर +4 येणार आहे. सो pKa इज इक्वल्स टू 4 मायनस log टू द बेस 10 7.2. 7.2 चं लॉग काय येणार आहे 0.72 चं 0 मध्ये लॉग सांगा मला पटकन. किती? सो इथं काय येणार आहे तर 8.5 काय येणार आहे तर 7.3. सो pKa ची व्हॅल्यू 4.0000 मायनस 0.85 काय आहे तर 7.3. हा 10 हा 9 हा 9 हा 9 आणि हा 3. 10 minus 3 is 7. 9 minus 7 is 2. 9 minus 5 is 4. 9 minus 8 is 1. Point इथं 3. म्हणजे इथं काय येणार आहे 3.1427. 3 पॉइंट काय येणार आहे 1427. मग पुढं काय येणार आहे pH इज इक्वल्स टू काय येणार आहे तर pKa प्लस log टू द बेस 10 सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन अपॉन काय येणार आहे तर ऍसिडचा कॉन्सन्ट्रेशन. pKa ची व्हॅल्यू किती आहे 3.1427 प्लस मूव बंद करो log टू द बेस 10
सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.05 आणि ऍसिडचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.015. हे बघा, ह्याचे 2 डेसिमल शिफ्ट करते आणि ह्याचे 3 डेसिमल शिफ्ट करते. ह्याचे 2 डेसिमल शिफ्ट केले तर 5 into 10⁻⁻² येणार आणि ह्याचे 3 डेसिमल शिफ्ट केले तर 5 into 15 into 10⁻² काय येणार आहे तर -3. सो इथं काय येणार आहे 3.1427 प्लस log to the base 10 इथं 5 into 10⁻² डिवायडेड बाय 15 into 10⁻² काय येणार आहे तर -3. 5 1 आणि 5 किती येणार आहे तर 3 चा. -3 वर जाऊन काय होणार आहे +3. -2 +3 +1 म्हणजे झालं किती 10 आलं तिथं. किती आलं 10. मग पुढे बघा हा काय करायचं इज इक्वल्स टू काय येणार आहे 3.1427 प्लस log to the base 10 10 अपॉन काय येणार आहे तर 3. मग log to the base 10 10 ची व्हॅल्यू 1.0000 आणि 3 ची व्हॅल्यू 0.4771 3 ची व्हॅल्यू 0.4771. It is expected for CET examination you should know the value of 10, 20, 30, 40, 50. 10 म्हणजे 1.00, 2.20 म्हणजे 2 चं log, 3 चं log, 4 चं log, 5 चं log, 6 चं log, 7 चं log, 8 चं log, 9 चं log. हे पाठ असायला पाहिजे CET साठी. सो इथं 10 मायनस इथं 10 1 चं log 0 असते, 1 चं log 0 असते. सो हा 10 हा काय येणार आहे तर 9 परत हा 9 परत हा 9 आणि इथं 0. 10 - 1 काय येणार आहे 9. 9 - 7 काय येणार आहे 2. 9 - 7 काय येणार आहे 2. 9 - 4 काय येणार आहे 9 - 4 काय येणार आहे 5. सो इथं काय येणार आहे 3.1427 प्लस 0.5229. मी काय केलं लक्षात येते का मी ह्याला डिवाइड करत नाही बसले 10 डिवायडेड बाय 3 3.3333 येते आणि त्याचा लॉग बघत नाही बसलं. मी काय केलं 10 चा लॉग मला माहित आहे 10 म्हणजे डेसिमलच्या आधी 2 आहेत 2 - 1 1 1.000 आणि 30 3.3 म्हणजे 0 पॉइंट येणार आहे डेसिमलच्या आधी 1 नंबर आहे 1 - 1 0 0.30 तो शून्य मध्ये 4771 असा लॉग बघितला आणि सबट्रॅक्ट केला आणि हे व्हॅल्यू टाकली आणि आपला फायनल आन्सर सांगा मला काय येते फायनल आन्सर याचं पटकन फायनल आन्सर सांगा 3.6656. पुढचं क्वेश्चनला 3.10 calculate the pH of buffer solution composed of 0.1 molar weak base and 0.2 molar salt BA. बाळांनो विचारले pH पण दिले बेसचे कॉन्सन्ट्रेशन्स. pH विचारले पण दिले कशाचं कॉन्सन्ट्रेशन बेसचं कॉन्सन्ट्रेशन. कोणाचं कॉन्सन्ट्रेशन दिलंय बेस. मग पहिला POH फाइंड करावं लागणार आणि 14 - pH म्हणजे काय असणार आहे तर POH. आता सगळ्यात पहिला वीक बेस कोण आहे BO काय आहे तर H. ह्या वीक बेसचं व्हॅल्यू काय असणार आहे BOH ची व्हॅल्यू किती आहे 0.1 मोलार आहे आणि सॉल्टची व्हॅल्यू काय आहे सांगा BA सॉल्टची व्हॅल्यू किती आहे 0.2 काय आहे तर मोलार आहे. KB ची व्हॅल्यू काय दिली आहे KB इज इक्वल्स टू 1.8 into 10⁻⁻5. सगळ्यात पहिला PKB फाइंड करूया. PKB इज इक्वल्स टू मायनस log to the base 10 ऑफ काय असते तर KB. सो मायनस मयंक मुंह बंद करेगा मयंक इंटू 10⁻⁻5. एक लक्षात घ्या आता इथं एक शॉर्टकट आहे ह्याचा लॉग तुम्ही घेणार मायनस log to the base 10 ऑफ 1.8 घेणार प्लस मायनस log to the base 10 काय घेणार आहे -5. मायनस मायनस काय होणार आहे तर प्लस मायनस मायनस प्लस म्हणजे 5 मायनस log to the base 10 ऑफ 1.8. सो 18 चं शून्य मध्ये लॉग सांगा 0. 18 चं शून्य मध्ये लॉग सांगा
18चं 0 मध्ये लॉग सांगा. 0.18चं 0 मध्ये लॉग सांगा. 18चं 0 मध्ये लॉग सांगा. हा 10⁻⁻5 होता ना. मग हा लॉग टू द बेस 10 10 1 येणार आणि मायनस मायनस प्लस होणार. प्लस 5 काय म्हटला 1.8. 1.8 चा लॉग किती आला रे नील. 0.18चं 0 मध्ये लॉग काय येते 2553. 0.2553 म्हणजे 5.000 मायनस 0.2553 10 9 9 9 आणि इथं काय तर 4. 10 minus 3 काय तर 7. 9 minus 5 काय तर 4. 9 minus 5 काय तर 4. 9 minus 2 काय तर 7. 4 point. सो इथं काय येणार आहे 4.7447. 4.7447 हा PKB झाला. काय झाला PKB. पण आपल्याला POH फाइंड करावं लागेल पहिला. POH is equals to PKB plus log to the base 10 salt upon काय येणार आहे तर बेस. सो PKB ची व्हॅल्यू आहे 4.7447 प्लस log to the base 10. सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे बाळांनो 0.2 आणि हे 0.1. बाळांनो 0.2 आपण 0.1 म्हणजे 2/1 घेऊ शकतो. आणि 2 चं लॉग काय असते लॉग 2 काय असते 20चं 0 मध्ये बघा 0.3010 असेल. 20चं 0 मध्ये लॉग 30 काय असणार आहे 10. हा सो इथं काय येणार आहे 4.7447 प्लस 0.3010. हा कसाला माहित आहे का हा आपण शिफ्ट केला. ह्याला आपण 2 आपण काय लिहिला तर 1 आणि लॉग टू द बेस 10 2 किती आला 30 काय आला तर 10. सो इथं काय येणार आहे 4.7447 plus 0.3010. So 7 4 plus 1 is 5. 4 7 10 5 किती आलं 5.0457. 5.0457 हा काय आला तर POH. PH is equals to 14 minus काय आहे तर POH. सो इथं काय येणार आहे 14.000 minus 5.0457. इथं 10 आहे इथं 9 आहे इथं 9 आहे इथं 9 आहे आणि इथं काय येणार आहे तर 3. सो 10 minus 7 किती येणार आहे 3. 9 minus 5 काय येणार आहे 4. 9 minus 4 काय येणार आहे 5. इथं 9. 13 minus 5 8.9543. 8.9543 हा कोण आहे PH. हा कोण आहे PH. 20 हे बघा हे लॉग टू द बेस 10 0.2 0.1 आहे. ह्याचं पण एक डेसिमल शिफ्ट केलं ह्याचं पण एक डेसिमल शिफ्ट केलं म्हणजे 2/1 आलं. मग 2 चं लॉग बघायचं 2.000. डेसिमलच्या आधी किती नंबर आहे 1. 1 minus 1 काय येणार आहे 0.20चं 0 मध्ये लॉग 20चं हा तेवढंच असते. 2 जे आहे हे कॅरेक्टरिस्टिक 2 म्हणजे डेसिमलच्या आधी किती नंबर आहेत 1. 1 minus 1 0. 0.20चं 0 मध्ये लॉग 3010. लिहून घ्या क्वेश्चन लिहून घ्या पटकन. इथं बघा हा जो पुढचा क्वेश्चन आहे हा सोल्युबिलिटी प्रोडक्ट वरती आहे आणि इथं आपल्याला प्रेसिपिटेशन होतंय की नाही होतंय हे बघून घ्यायचंय. अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट. हा क्वेश्चन समजून घ्या. परत ह्या क्वेश्चनच्या आधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की आपल्याला माहित आहे कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू नंबर ऑफ मोल्स अपॉन काय असते तर व्हॉल्यूम. ह्या सिनारिओवरनं आपण काय जज करतो कॉन्सन्ट्रेशन इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू काय असते तर
व्हॉल्यूम. म्हणजे व्हॉल्यूम वाढलं तर कॉन्सन्ट्रेशन काय होणार आहे तर कमी होणार आहे. बरं मॅम तुम्ही असं का सांगताय, कारण आपण प्रश्न बघूया काय आहे ते. अ सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग इक्वल व्हॉल्यूम्स. बाय मिक्सिंग म्हणजे तुम्ही इक्वल व्हॉल्यूम ऑफ 0.1 मोलार MgCl घेतला आणि इक्वल व्हॉल्यूम ऑफ 0.3 मोलार Na2CO3 घेतला. जेव्हा तुम्ही दोन सोल्युशन्सला मिक्स झाला, व्हॉल्यूम काय झाला डबल झाला. इक्वल व्हॉल्यूम जर म्हटलं तर व्हॉल्यूम काय झाला डबल. ऑलवेज कीप इन माइंड आफ्टर मिक्सिंग if volume doubles, concentration decreases to half. जर व्हॉल्यूम डबल झाला तर कॉन्सन्ट्रेशन काय होते डिक्रीज होते आणि काय होते तर हाफ होते. आता यासाठी काय करायचं सगळ्यात पहिला 0.1 मोलार MgCl2 घेतलाय. हा MgCl2 सॉल्ट आहे, कम्प्लिटली डिसोशिएट होऊन काय देणार आहे Mg2 प्लस प्लस 2Cl मायनस. इनिशियली त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.1 काय आहे तर मोलार आहे. परत Na2C2O4 आहे, हा डिसोशिएट होऊन काय देणार आहे 2Na प्लस प्लस C2O4 2 मायनस. Na2CO3 चं कॉन्सन्ट्रेशन 0.3 मोलार आहे, मग ह्याचं पण कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे तर 0. काय असणार आहे 3 मोलार असणार आहे. बरं ह्या दोघांना मिक्स केल्यानंतर ना प्रेसिपिटेट कोण होतंय प्रेसिपिटेट होतंय Mg2 प्लस आणि C2O4 2 मायनस कंबाईन होऊन काय देते MgC2O4. प्रेसिपिटेशन कोणाचं होतंय Mg2 प्लस प्लस C2O4 काय आहे तर 2 मायनस हे काय करता देते तर MgC2 काय देते तर O4 देते. पण जेव्हा Mg2 प्लस आणि C2O4 देऊन MgC2O4 देणार आहे, कॉन्सन्ट्रेशन Mg2 प्लस आणि C2O4 चं काय होणार आहे तर हाफ होणार आहे. का तर व्हॉल्यूम डबल झालंय. काय डबल झालंय व्हॉल्यूम. सिन्स व्हॉल्यूम doubles after mixing, Mg2 प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे 0.1 डिवायडेड बाय काय आहे 2 दॅट इज 0.05 काय आहे तर मोलार. नेक्स्ट C2O4 2 मायनस ह्याचं कॉन्सन्ट्रेशन 0.3 डिवायडेड बाय 2 म्हणजे काय येणार आहे तर 0.15 मोलार. म्हणजे आयोनिक प्रोडक्ट जे आपण काढणार ह्या कॉन्सन्ट्रेशनचं काढणार. KSP आपल्याला दिलेला आहे. काय दिलेलं आहे आपल्याला KSP म्हणजे सोल्युबिलिटी प्रोडक्ट दिलेला आहे, आपल्याला IP फाइंड करायचं आहे. सो IP काय असणार आहे आयोनिक प्रोडक्ट इज इक्वल्स टू MgC2O4. कसा फॉर्म झाला MgC2O4 फॉर्म झाला Mg2 प्लस आणि कशापासून तर C2O4 2 मायनस. मग Mg2 प्लस ची व्हॅल्यू काय आहे 0. काय आहे तर 0.5 इंटू C2O4 काय आहे तर 0.15. सो इथं काय येणार आहे तर 5 इंटू 10 रेज टू मायनस 2 इंटू 15 इंटू 10 रेज टू मायनस 2. 15 5 जा 75 75 इंटू 10 रेज टू मायनस 4. ज्यालाच मी असं लिहू शकते 7.5 इंटू 10 रेज टू मायनस 3. हे माझं IP झालं. IP आयोनिक प्रोडक्ट ऑफ काय झालं तर वॉटर झालं. काय झालं आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर ने आयोनिक प्रोडक्ट ऑफ MgC2O4. मला दिलंय KSP दिलंय क्वेश्चन मध्येच. KSP ची व्हॅल्यू किती आहे बघा इथं लिहून घेऊया कुठं तर. KSP किती दिलाय Mg2C2O4 चा KSP किती दिलाय 8.56. 8.56 इंटू 10 रेज टू काय आहे तर -5. 8.56 इंटू 10 रेज टू काय आहे तर -5. सो इथं एक लक्षात घ्या की IP इज ग्रेटर दॅन काय आहे तर KSP. कारण IP ची व्हॅल्यू काय आहे सांगा IP ची व्हॅल्यू आहे 7.5 इंटू 10 रेज टू -3 आणि KSP ची व्हॅल्यू किती आहे
KSP ची व्हॅल्यू आहे 8.56 इंटू 10⁻⁻5. हेन्स काय होणार आहे? हेन्स प्रेसिपिटेशन ऑकर्स. Hence precipitation occurs. What occurs? What occurs? Precipitation occurs. Hence what occurs? Precipitation occurs. Hence what occurs? Precipitation occurs. समझ में आ रहा है क्यों precipitation हुआ? क्योंकि हमारी आयोनिक प्रोडक्ट की वैल्यू जो है वो ज्यादा है KSP से. सो सोल्यूशन इज सुपर सॅच्युरेटेड आणि सोल्युशन सुपर सॅच्युरेटेड असल्यामुळे काय होणार आहे? प्रेसिपिटेशन होणार आहे. सोल्युशन सुपर सॅच्युरेटेड असल्यामुळे काय होणार आहे? प्रेसिपिटेशन होणार आहे. सोल्युशन सुपर सॅच्युरेटेड असल्यामुळे काय होणार आहे? प्रेसिपिटेशन होणार आहे. समजतंय का? येस ऑर नो? लिहून घ्या.